राज ठाकरेंनी उमेदवारांना माघार घेण्यासाठी 5 कोटींची ऑफर दिली होती असं म्हणत थेट उमेदवारच पुढे आणले. विमानतळावर गरबा खेळण्याचा व्हिडिओ दाखवला तर उद्धव ठाकरेंनी भावनिक साथ घातली. दोन्ही भावांनी ठाण्यातल्या सभेत अदाणींचा मुद्दा लावून धरलाच, पण मुंबईच्या आधी ठाणे तोडतील असा खळबळजनक आरोप केला. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दोन्ही ठाकरे बंधू काय बोलले, त्यांनी कुठले मुद्दे उपस्थित केले आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि गौतम अदानींना कसं घेरलं पाहूयात या व्हिडिओमधून. ठाकरे बंधूंनी पहिला घाव घातला बिनविरोध निवडणुका आणि सरकारवर. राज ठाकरेंनी पैसे वाटपाचे आरोप, बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक या दोन्ही गोष्टींवरून जोरदार टीका केली. भाजपचे लोक पैसे वाटतायत, शिंदेंचे लोक पकडतायत, काय सुरू आहे सरकारमध्ये? कल्याण डोंबिवलीमध्ये मतांसाठी घराघरात 5,000 रुपये वाटतायत. एका बाजूला विकास केला म्हणतात, दुसऱ्या बाजूला पैसे वाटतायत. मग विकास काय केला? फॉर्म मागे घेण्यासाठी सोलापुरात खून झाला. पोलीस हताश, कोर्टाकडे बघायला नको असं म्हणत त्यांनी यंत्रणांनाही फैलावर घेतलं. त्यानंतर त्यांनी भाष्य केलं बिनविरोध निवडणुकांवर. धात्रक कुटुंब मनसेकडून एका प्रभागात उभा आहे. 1.5 कोटींची ऑफर त्या कुटुंबाला दिली गेली. 15 कोटींची ऑफर नाकारणारे कुठे? 5,000त मतं विकणारे कुठे? असा सवाल करत 5 कोटींची ऑफर नाकारलेल्या आमच्या राजश्री नाईक, 1 कोटींची ऑफर नाकारणारे सुशील आवळे हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त आहे असं म्हणत त्यांनी उमेदवारांनाच थेट पुढे आणलं. या सगळ्यातून राज ठाकरेंनी उमेदवार कसे गायब केले, बिनविरोध नगरसेवक कसे निवडून आले यावरून महायुतीला लक्ष केलं. उद्धव ठाकरेंनी सुद्धा ऑफर नाकारलेल्या उमेदवारांना समोर आणलं. 5-5 कोटी उमेदवारांना दिले. पैसे आणले कुठून? साताऱ्याच्या ड्रग फॅक्टरीतून. कोडगा आणि निर्लज्ज सरकार आहे, सगळ्यांना क्लीन चिट देतंय. पूर्वीचा भाजप मेला आहे हे जाहीरपणे सांगतोय. पालघरमधल्या साधू हत्याकांडामधल्या लोकांना यांनी प्रवेश दिले, इतके हे निर्लज्ज आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सुद्धा सरकारवर टीका केली. दोन्ही ठाकरे बंधूंनी पुढचा घाव घातला तो एकनाथ आणि फडणवीसांवर. राज ठाकरे म्हणाले, फडणवीस आले तेव्हा चांगले वाटायचे. तो रस मलाही सांगतोय मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध नाही. आणि फडणवीस सांगतायत तो असं म्हणालाच नाही, त्याचा तो अर्थ नाही. टाटा, महिंद्रा, अंबानी घरी येऊन गेले म्हणून त्यांची पापं झाकायची का? 1.5-2 वर्षापूर्वी ते घरी आले होते. आता घरी आले तर काय हाकलून देऊ? मुंबई, ठाणे आणि आमच्या शहरांवर संकटं येतील तेव्हा राज ठाकरे दोस्ती बघणार नाहीत. आता अदाणी यांच्याशी दोस्ती करायला राज ठाकरे अडाणी नाहीत. अदाणीने नवी मुंबई विमानतळ बांधलं. बाकी दुसऱ्याने बांधलेली मुंद्रा सोडून दुसरी पोर्ट्स, दुसऱ्याने बांधलेली गन पॉइंटवर आपल्याकडे घेतली. केंद्राचा दबाव, मोदींचं नाव या एका गोष्टीवर हा माणूस देशभर पसरत गेलाय. तुमचं भविष्य उद्या अदाणी ठरवणार. असे व्यवसाय उभं राहणारा जगात दुसरा माणूस नाही. बाकीचे उद्योगपती मेले काय? देशातले बाकीचे उद्योगपती मेले काय? देशातले बाकीचे उद्योगपती मेले काय? भरपूर फरिश्ते गेले काय? असं म्हणत त्यांनी अदाणी यांच्या वाढत्या उद्योगांवर प्रश्नचिन्ह उभं केलं. इंडिगोचं उदाहरण देऊन अदाणी यांच्या सिमेंट, विमानतळ, पोर्ट्स या क्षेत्रातल्या मोनोपोलीवर सुद्धा घणाघात केला. आता यातून राज ठाकरेंनी अदाणी यांच्या सोबतच्या फोटोवरून जे ट्रोलिंग झालं त्याचा समाचार घेतलाच, पण मुंबईच्या जमिनी अदाणी यांच्या घशात घालायचा मुद्दा आणि एकाच उद्योगपतीला देश कसा आंदण दिला जातोय हाच आरोप पुन्हा लावून धरला. पण राज ठाकरेंचे अदाणी यांच्यावरचे आरोप इथेच थांबले नाहीत. त्यांनी याहीवेळी एक व्हिडिओ दाखवला. मुंबई विमानतळ अदाणी यांच्या ताब्यात गेल्यानंतर तिथे गरबा खेळतानाचा व्हिडिओ. मुंबई विमानतळावर फक्त ढोल येत नाही. उद्या पोलीस खात्यात, महानगरपालिकेत बाहेरची लोकं भरली जाणार. इथे गुजराती लोकं उपस्थित असतील. आमचा तुमच्याशी वाद नाही, पण आमच्याशी भांडायला येऊ नका. तुम्ही सुद्धा हे सगळं गुजरातमध्ये जातंय त्याला विरोध करा असं म्हणत जर मुंबई हवी असेल तर हे ठाण्यावर घाव घालणार असा इशारा राज ठाकरेंनी दिला. स्थानिक अस्मितेची लाईन मोठी केलीच, पण याचवेळी मराठी विरुद्ध अमराठी वादात मराठी विरुद्ध गुजराती हा मुद्दा प्रांतिक अस्मितेच्या मुद्द्यावर पुढे आणला. तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब आणि ठाणे यांचं नातं सांगितलं. बाळासाहेब म्हणाले होते, ठाणे माझं. शेवटच्या दिवसात बाळासाहेब सभा घेऊ शकतील का नाही अशी शंका होती. बाळासाहेब म्हणाले 2च सभा घेणार, मुंबई आणि माझं ठाणे. बाळासाहेबांनी सभेत चिठ्ठीवरून आश्वासन दिलं, महापालिका द्या, नाट्यगृह देतो आणि गडकरी रंगायतन उभं राहिलं. हे बाळासाहेबांचं प्रेम होतं ठाण्यावरचं. पण आज विकासाची नाही, विनाशाची गती आहे. विकासाचा मुद्दा एका बाजूला ठेवून दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आणि ठाणे यांचं नातं सांगत उद्धव ठाकरेंनी भावनिकतेचा मुद्दा शिंदेंच्या ठाण्यात मोठा केला. यावेळी त्यांनी प्रबोधन ठाकरेंचा वारसा सांगितला आणि मुंबई ठाण्याचा महापौर मराठीच होईल हे मराठी माणसाला हिंदू समजत नाहीत. आम्ही आधी हिंदू आहोत, पण आमच्या राज्यात आम्ही मराठी आहोत. आमचा लढा आमच्या हक्कांसाठी आहे.